दुरुस्ती करून देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय, तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी ही टीका केली आहे। हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाडे, काँग्रेस नेते नाना पटोलेंनी ही टीका केलेली आहे। त्यामुळे नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाणांनी ऑपरेशन टायगर संदर्भात ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। दोघांकडूनही यावरती टीका करण्यात आली आहे। हे लोकशाहीचे लचके तोडतायत, अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोलेंनी दिली आहे। लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका आहे। हे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत। लोकसभेला काय झालं आपण बघितलं, जी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली गेली त्यात आम्ही जिंकलो, पण नंतर SIR करून, नंतर मग मतं वाढवून, दुबार मतदान करून, EVMचे घोटाळे करून आता विधानसभा जिंकल्या, तर त्यांना ते लोकसभेमध्ये बहुमत आणून सगळं राजकारण बदलून टाकायचं, सगळे मग घटना दुरुस्ती सहज करता येईल आणि एका माणसाची हुकुमशाही देशामध्ये प्रस्थापित करायची। आणि हे सगळं चाललेलं आहे। अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळा दिवस आहे याचा। हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन गिधड आहे। ही लोकशाहीची हत्या आहे। ज्या विचाराने लोकांनी या खासदारांना निवडून दिलं, त्याच विचाराला संपुष्टात आणणं हे मोदी आणि त्यांचा अलायन्स करते आहे। त्यामुळे टायगरचा अपमान करू नका। हा गिधड आहे, हे लचके काढणारी लोक आहेत आणि म्हणून हे ऑपरेशन गिधड आहे। कुठेतरी कोट्यवधी रुपये देऊन हे सगळं झालं असल्याची आरोप केला। पैशाची कमी काय या लोकांवर? देशच विकलेला आहे मोदी आणि त्यांच्या अलायन्सने। त्यामुळे यांच्याजवळ पैसा भरपूर आहे। आता ते 50 कोटी आहे की 100 कोटी आहे ते काही मी पाहिलेलं नाही आहे, पण त्यांच्याजवळ पैसा